नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। गृह विभागामध्ये विविध पदांची परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/4/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, शैक्षणिककरता काय लागणार आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, त्या व्यतिरिक्त इतर पात्रता तुमची काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारत सरकार गृह मंत्रालय यांच्यामार्फत BSF भरती संदर्भातील जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेले आहे त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर आपल्याकडे या ठिकाणी एकूण 3 जाहिराती आलेल्या आहेत। तर सर्व जाहिरातीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जाहिरातीवरती आपण आलेलो आहे। या ठिकाणी SC प्लंबर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। SC कारपेंटर पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल जनरल ऑपरेटरसाठी या ठिकाणी 13 वॅकन्सीज आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल जनरल मेकॅनिकसाठी 14 वॅकन्सी आहे। कॉन्स्टेबल लाईनमॅनसाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। पहिल्या 2 पदांसाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये वेतन दिलं जाईल। दुसऱ्या 3 पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला 21,700 ते 69,100 रुपये इतके लेवल 3 नुसार वेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे। सर्व पदांसाठी तुम्हाला 18 ते 25 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। शैक्षणिककरता जे आहे SC प्लंबर या पदासाठी तुम्ही 10वी पास असाल आणि प्लंबरच्या ट्रेडमधील ITI तुमच्याकडे असेल, 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर कारपेंटरच्या ट्रेडसाठी तुम्ही 10वी पास असाल आणि ITI झालेला असेल, कारपेंटरी ट्रेडमध्ये 3 वर्षापर्यंतचा या ठिकाणी अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर कॉन्स्टेबल जनरलसाठी तुम्ही 10वी पास असाल आणि ITI तुमचं झालेलं असेल, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन किंवा डिझेल मोटर मेकॅनिकमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर कॉन्स्टेबल जनरल मेकॅनिकसाठी 10वी पास तुम्ही असाल आणि डिझेल किंवा मोटर मेकॅनिकमध्ये ITI तुमचं झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। कॉन्स्टेबल लाईनमॅन या पदासाठी तुम्ही 10वी पास असाल आणि इलेक्ट्रिकल वायरमॅन किंवा लाईनमॅनमध्ये तुमचा ITI झालेला असेल किंवा 3 वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर आपण आलेलो आहे 2 नंबरच्या जाहिरातीवरती। तर या ठिकाणी सब इन्स्पेक्टर वर्क या पदासाठी 13 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकलसाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 35,400 ते 1,12,400 रुपये इतके वेतन 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला दिलं जाईल। वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 30 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। शैक्षणिककरता जे आहे या ठिकाणी सब इन्स्पेक्टर वर्कसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। ज्युनियर इंजिनियर किंवा सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकलसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेला असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपण आलेलो आहे 3 नंबरच्या जाहिरातीवरती। तर या ठिकाणी असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक किंवा असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदासाठी वॅकन्सी आहे। रोटरी विंगसाठी या ठिकाणी एकूण मेकॅनिक एअरफ्रेम इंजिनसाठी 1 वॅकन्सी आहे। अवेअरनेससाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। फिक्स्ड विंगसाठी या ठिकाणी मेकॅनिकलसाठी 1 वॅकन्सी आहे। अवेअरनेस इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंटसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर असिस्टंट रेडिओ मेकॅनिकसाठी या ठिकाणी रोटरी विंगसाठी 2 वॅकन्सी आहे। फिक्स विंगसाठी 1 वॅकन्सी आहे। ALH साठी 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल स्टोअरमॅनसाठी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे। वयमर्यादा जे आहे या ठिकाणी असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक आणि असिस्टंट रेडिओ मेकॅनिकसाठी 28 वर्षापर्यंतचे आहे। कॉन्स्टेबल स्टोअरमॅनसाठी 20 ते 25 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। शैक्षणिककरता जे आहे असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिकसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल रिलेव्हंट ट्रेडमध्ये किंवा ग्रुप X डिप्लोमा इश्यू तुमचा असेल इंडियन एअरफोर्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर असिस्टंट रेडिओ मेकॅनिकसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील लागेल। कॉन्स्टेबल स्टोअरमॅनसाठी 10वी पास जर तुम्ही असाल आणि 2 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स तुमचा असेल स्टोअर आणि वेअरहाऊसमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी 3 जाहिरातींसाठी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाणार आहे। SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंटसाठी 40 वर्षापर्यंतची सवलत आहे।
जनरल कॅटेगरीसाठी OBCसाठी या ठिकाणी 43 वर्षापर्यंतची आणि SC/STसाठी 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। त्याचबरोबर विधवा महिला, ड्रायव्हर्स महिला आणि सेपरेट झालेल्या महिलांसाठी देखील या ठिकाणी सवलत आहे। या ठिकाणी तुमचे फिजिकल स्टँडर्ड्स देखील लागणार आहे। त्याचबरोबर मेडिकल स्टँडर्ड्स देखील तुमचे या ठिकाणी चेक केले जातील। त्या संदर्भातील माहिती आपण जाहिरातीमध्ये बघू शकता। तिन्ही जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सिलेक्शन जे आहे तुमचं एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळेल। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याचे वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। 17/3/2024 ते 15/4/2024 दरम्यान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। ॲप्लिकेशन फी जी आहे 100 रुपये या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे। तुम्ही जर महिला कॅन्डिडेट असाल, SC/ST किंवा BSF सर्व्हिसचे कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 47.2 रुपये चार्ज या ठिकाणी फक्त भरायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।